शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पवन देशमुख, IPL बायोलॉजिकल कंपनी प्रतिनिधी. आपण नेहमी हळद या पिकाबद्दल व्हिडिओ टाकत असतो. आता हळद लागवडीसाठी किंचित 25-30 दिवस उरलेले आहेत. शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला प्रामुख्याने उत्पादन वाढीसाठी काय करायला पाहिजे, हळद उत्पन्न वाढीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्या उत्पन्न वाढण्यासाठी या व्हिडिओची फार मदत होईल. शेतकरी बंधूंनो, हळद उत्पन्न वाढवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीला आपण जी नांगरणी करतो ती नांगरणी ही साधारणतः लवकर झाली पाहिजे. म्हणजे जमीन तपली पाहिजे. जमीन तपल्यामुळे जमीन निर्जंतुकीकरण होईल, म्हणजे जमिनीत ज्या अनावश्यक बुरशी आहेत त्या हे होतील, कमी होतील. शेतकरी बंधूंनो, नांगरणी करताना खोलवर केल्या गेली पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नांगरणी झाल्यानंतर आता आपण सध्या महत्त्वाच्या स्टेजवर आलेलो आहोत, ते म्हणजे रोटर करणे. तर रोटर करताना चांगल्या प्रकारचं रोटर करून घ्यायचं, जेणेकरून जमीन अशी भुसभुशीत झाली पाहिजे, जमिनीमध्ये जास्त माती जमली पाहिजे. रोटर करताना सावकाश चालवायला सांगा ट्रॅक्टर, त्यामुळे माती जास्त तयार झाली पाहिजे. माती तयार झाल्यानंतर आपल्याला बेड्स पाडणे हे गरजेचं आहे. बेड पाडताना चांगले जे अनुभवी शेतकरी आहेत किंवा अनुभवी ट्रॅक्टर आहेत त्यांच्या साह्याने आपण बेडचं नियोजन करायला पाहिजे, जेणेकरून आपण बेड हे चांगल्या पाडले गेले पाहिजे. शेतकरी बंधूंनो, जेवढे आपण बेड चांगले पाडेल तेवढं आपण उत्पन्न वाढीसाठी महत्वाचं राहील. कारण काय, जर बेड चांगले पाडले तर शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही. आणि बेडची संकल्पना ही त्यासाठीच आहे की आपल्या शेतामध्ये पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण बेडचं नियोजन करत असतो. जमीन निवडताना चुनखडीयुक्त जमीन निवडू नका, चिकट आणि पाणी साचणारी जमीन निवडू नका. जर हीच जमीन असेल तर काय करायचं, तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता, म्हणजे त्या जमिनीमध्ये पण आपण उत्पन्न घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, काही शेतकऱ्याचे फोन यायला लागले की बेन सध्या आम्ही पाणी मारू का, बेन एकदम सुका लागलं. शेतकरी बंधूंनो, बेन हे सुप्त अवस्थेत जायला पाहिजे, म्हणजे डॉर्मन्सी ब्रेक झाल्यानंतर ते फुटवे चांगले देत असते, त्याचं जर्मिनेशन चांगलं असते. तर आपण फक्त सावलीत झाकून ठेवावं. उन्हाच्या त्याला ऊन नाही लागलं पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. गरम हवा नाही लागली पाहिजे, उन्हाची झळ नाही लागली पाहिजे, त्याला ती काळजी घ्यायची. सध्या काही पाणी नाही मारलं तरी चालते. ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची, आता साधारणतः 8 दिवसानंतर आपल्याला लागवड करायची, त्यावेळेस आपण बेनं थोडंफार पाणी मारलं तरी चालते, नंतर लागवड करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, बेनं ज्यावेळेस आपण बीज प्रक्रिया करतो त्यावेळेस आपल्याला एक महत्वाचं सांगायचं म्हणजे 360 नावाचं जे प्रोडक्ट आहे, 500 मिली प्रति एकर या प्रमाणात आपल्याला ते वापरायचा. त्याच्यामध्ये ते बुडवून आपण बीज प्रक्रिया केली गेली पाहिजे. जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आणि प्रोडक्ट अवेलेबल असतात तर आमच्यासोबत संपर्क करू शकता. ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया कुठे प्रोडक्ट आपले उपलब्ध आहेत, आम्ही तुम्हाला सांगू त्या ठिकाणी आमचे प्रोडक्ट तुम्हाला उपलब्ध होतील. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करू शकता. शेतकरी बंधूंनो, आम्ही 24 तास तुमच्या फील्डवर येऊन तुमचे पीक पाहणी करून मार्गदर्शन करतो. मी वाशिम जिल्ह्यामधून आहे. सराउंडिंग जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना जर आवश्यकता वाटली तर तुम्ही शेतात पीक पाहणीसाठी पण बोलू शकता. धन्यवाद.